नमस्कार, स्वातीच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज मी मऊ खुसखुशीत सेट डोसा कसा बनवायचा आज ते आपण पाहणार आहोत। सर्वात अगोदर 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी पोहे, 1 वाटी दही, 1 वाटी पाणी घेतलंय, 1 चमचा साखर घेतली, चवीनुसार मीठ घेतलंय। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये 1 वाटी रवा घालून घेतलाय, 1 वाटी पोहे घालून घेतलेत, 1 वाटी दही घालायचंय, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेणार आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। त्यानंतर 1 चमचा साखर घालून घ्यायची। त्यानंतर आता मिक्सरच्या साहाय्याने बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अगदी मऊ लुसलुशीत अशी पेस्ट बनवून झाली आहे। त्यानंतर आता मी एका भांड्यामध्ये याला काढून घेते। चमच्याच्या साहाय्याने चांगले हे फेटून घ्यायचे। त्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये 1 वाटी टोमॅटोचे तुकडे घेतलेत, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 छोटा चमचा लाल काश्मीरी पावडर घेतली, चवीनुसार मीठ घालायचंय, 1 छोटा चमचा साखर घालून घेतली। हे सुद्धा मिक्सरने बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अगदी लाल चुटूक अशी चटणी तयार झाली आहे। त्यावर जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली। तुम्हाला जर नसेल आवडत तर यामध्ये फोडणी नका देऊ। त्यानंतर हे द्रावण घेतले, त्यामध्ये 1 चमचा इनो घालून घेतला आहे। इनो घातल्यानंतर हे चमच्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे। चांगलं फेटल्यानंतर याला फसफसायला सुरुवात होते आणि बबल्स यायला सुरुवात होते। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक तवा तापत ठेवला आहे, त्यामध्ये 1 वाटी द्रावण घेतलंय आणि त्यावर पसरून घ्यायचं आहे। अगदी अलगद हाताने पसरवायचं आहे। यापेक्षाही तुम्ही पातळही करून घेऊ शकता। त्यानंतर आता मी गॅसची आच मोठी केली आहे। याला आता बबल्स यायला सुरुवात झाली आहे। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे। खालून गोल्डन ब्राउन झालं की याला उलट करून घ्यायचं आहे। खालच्या बाजूने सुद्धा असं भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने चांगला शेकल्यानंतर उलट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता लाल चुटूक अशी लाल चटणी यावर लावून घेते। आता याची घडी घालून घ्यायची आणि आता थंड करायला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर त्याच तव्यावर 1 वाटी द्रावण घेतलंय आणि पातळ असं पसरून द्यायचं आहे, कारण हे द्रावण थोडंसं चिकट असतं। त्यानंतर मोठी आच केली। आता याला बबल्स यायला सुरुवात होईल। त्यानंतर खालच्या बाजूने गोल्डन ब्राउन असा कलर आलाय। त्यानंतर उलट करून घ्यायचा आहे। खालच्या बाजूने चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। मी हा डोसा प्लेनच ठेवते, त्यावर तुम्ही पेरी पेरी मसालाही घालून घेऊ शकता। तो माझ्याकडे आता नव्हता। अशा पद्धतीने मी याची घडी घालून घेते आणि अशा पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेतलेत। मऊ लुसलुशीत अशी झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की जरूर करा।